वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने पनवेल बसस्थानकासमोर अवैध पार्किंग। पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने बसस्थानकासमोर उड्डाणपुलाखाली अवैधरित्या पार्किंग सुरू आहे। प्रवासी वाहने, रिक्षा थांबायला कोणतीही परवानगी नसताना या ठिकाणी वाहने लावली जातात। रहदारीस अडथळा ठरत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अवैध पार्किंगचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे। शहरात मध्यवर्ती ठिकाणी पनवेल बसस्थानक आहे, त्याजवळच रेल्वे स्थानक, नवी मुंबई बसस्थानक, मोठे हॉस्पिटल्स, शाळा आणि शासकीय कार्यालय असल्याने ये-जा करणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते। त्याचवेळी बसस्थानकातून बाहेर पडणारे आणि येणारे नागरिक या प्रवासी वाहतूक गाडी, रिक्षांचा वापर करतात। प्रवासी वाहतूक करणारे, टी परमिट वाहने, खासगी वाहने, रिक्षांची लांबच लांब रांग या उड्डाणपुलाखाली लागलेली असते। अनेकदा सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो। सायंकाळी घरी जाण्याची ओढ लागलेली असताना वाहतूक कोंडीत वेळ घालवावा लागतो। वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल।